ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे. आपण बघत आहात मोत्याचे हार पार्ट 10 आणि हा आहे महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीजचा दिवस 56. आज आपण ही दोन डिझाईन्स बघणार आहोत मोत्यांच्या हारची. दोन्ही डिझाईन्स मध्ये आपण इन्क्रीजिंग सिक्वेन्स केलेला आहे मोत्यांचा. तर बघूया, सुरुवात करूया डिझाईन नंबर 1 पासून. ह्या डिझाईन मध्ये आपण मधल्या मोत्यांच्या भोवती मेटलचे कॅप्स लावून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण आपल्याला ज्या सिक्वेन्स मध्ये मोती हवे आहेत त्या सिक्वेन्स मध्ये मोत्यांची अरेंजमेंट करून घेतलेली आहे. 15 इंचेस एवढ्या लांबीची आपण मोत्यांची अरेंजमेंट केलेली आहे आणि आपण सुरुवात करत आहोत 3 mm साइजच्या मोत्यांपासून. जे मोती आपण 6 मोती घेतलेत सुरुवातीला सुईमध्ये, कारण ह्या 6 मोत्यांचं आपल्याला एक फूल तयार करायचं आहे. हे पहिलं फूल जे असणार आहे त्यामध्ये आपण आपल्या कड्या बसवून घेणार आहोत आणि असंच एक फूल आपण ह्या माळेच्या शेवटी सुद्धा करणार, ज्यामध्ये आपण कडी आणि हुक बसवणार आहोत. तर हुक आणि कड्या बसवण्यासाठी आपल्या माळेच्या दोन्ही टोकांना आपण ही अशी एक एक फूल तयार करून घेणार आहोत. तर हे पहिलं फूल आपलं तयार झालेलं आहे. आता ह्या फुलाचा आकार सिक्युअर करण्यासाठी आपण गाठ मारून घेतली व्यवस्थित. आपली सुई पुढच्या 2 मोत्यांमधून पास केली आणि मग एक्स्ट्रा धागा आपण कट केला. यानी आपलं हे फूल आणि फुलाचा आकार सिक्युअर झालेला आहे. आता ह्यानंतर आपला मोत्यांचा सिक्वेन्स आपण पहिल्या मोत्यापासून ह्या आपल्या सुईमध्ये ओवायला सुरुवात केलेली आहे आणि हे आपण आपल्या मधल्या मोत्यांपर्यंत हा सिक्वेन्स ओवून घेणार आहोत. आणि अशा प्रकारे आपला हा मधल्या मोत्यांपर्यंत सिक्वेन्स होऊन झालेला आहे. आता मधल्या मोत्यांच्या भोवती आपल्याला अशा मेटल कॅप बसवायच्यात. हे मधले मोती आपण घेतलेले आहेत 8 mm साइजचे आणि सुरुवातीचे जे मोती आहेत ते आहेत 6 mm साइजचे. तर असा साइजचा डिफरन्स आहे दोन्ही मोत्यांमध्ये, म्हणून हे डिझाईन थोडं वेगळं दिसणार आहे आपलं. तर ह्या ठिकाणी आपला धागा जो आहे तो कमी झालेला आहे, म्हणून आपण नवीन धागा जोडून घेणार. त्यासाठी आपण सुईपासून धागा कट केला आणि त्यानंतर त्या सुईमध्ये आपण नवीन धागा ओवून घेतलेला आहे. आणि असा सुईमध्ये धागा ओवून घेतल्यानंतर आपण हा जो सुईमध्ये ओवलेला धागा आहे त्याच्या दोन्ही टोकांना एक गाठ मारून आपला धागा सिक्युअर करून घेतला. आणि अशा प्रकारे गाठ मारून आपला धागा सिक्युअर झाल्यानंतर आपण जो आपला सुईमध्ये ओवलेला जो धागा आहे तो धागा आपला जो मोत्यांची माळ आहे त्याचा धागा जो आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे त्यासोबत अशा प्रकारे जोडून घेणार आहोत. पण त्याआधी आपण आपल्या मोत्यांच्या माळेचा जो एक्स्ट्रा धागा आहे त्याला सुद्धा गाठ मारून घेतली आणि ही 2 टोकं आता गाठ मारलेली आहेत. ती 2 गाठ मारलेली टोकं आपण एकमेकांना अशा प्रकारे जोडून घेणार. व्यवस्थित 2-3 गाठा मारून आपला धागा सिक्युअर करत आहोत आपण. आता इथे आपण एक्स्ट्रा धागा जोडून घेतलेला आहे आणि आपण आपल्या प्रत्येक मोत्याच्या दागिन्यामध्ये असंच धागा एकमेकांना जोडूनच आपल्या सगळ्या दागिन्यांचं काम केलेलं आहे. म्हणजे आपल्याला एकाच वेळेस लांब धागा घेऊन धागा गुंतण्याचं जे एक रिस्क असते ते राहत नाही. दरवेळेस छोटा धागा घेतल्यामुळे न गुंता आपला हा दागिना व्यवस्थित तयार होतो आणि दरवेळेस डबल धागा वापरतो आपण, त्यामुळे मजबूती सुद्धा येते. तर इथे आता प्रत्येक मोत्याच्या भोवती 2-2 मेटल कॅप आपण लावून घेतलेले आहेत. मध्यभागी जे मोठ्या साइजचे मोती आहेत 8 mm साइजचे त्यांच्या भोवती. आणि आता उरलेला जो सिक्वेन्स आहे मोत्यांचा तो सुद्धा आपण ओवून घेणार आणि अशा प्रकारे आपली माळ तयार होताना आपल्याला दिसत आहे. तर इथे आता आपल्या माळेचा शेवट आलेला आहे. 15 इंचेस एवढी लांबी आपण केलेली. आता सुरुवातीला जसं एक मोत्यांचं फूल तयार केलं होतं आपल्या कड्या आणि हुक बसवण्यासाठी, तसंच एक 6 मोत्यांचं फूल 3 mm साइजचे मोती आहेत. अशा 6 3 mm साइजच्या मोत्यांचं फूल आपण शेवटी सुद्धा करणार, म्हणजे त्यामध्ये आपल्याला हुक आणि कडी बसवता येणार आहे. तर असं आपलं फूल शेवटी सुद्धा आपण तयार केलं आणि त्यानंतर त्याला सिक्युअर करण्यासाठी रिव्हर्स डायरेक्शनने आपण सुई आपल्या मोत्यांमधून बाहेर काढली. म्हणजे असं एक फूल तयार झालं आणि ते सिक्युअर सुद्धा झालं डबल धाग्यामुळे. आणि आता ही जी सुई आहे ती आपण पुन्हा आपल्या माळेमधून
रिव्हर्स बाहेर काढणार आहोत, पण त्याआधी आपल्या ह्या मोत्यांच्या फुलाला सिक्युअर करण्यासाठी व्यवस्थित गाठ मारून घेतली आणि सुई पुन्हा आपल्या मोत्यांमधून पास करून पुन्हा आपण आपली जी माळ आहे त्यातून हा धागा पास करणार, म्हणजे आपल्या माळेला अजूनच मजबूती येणार आहे. तर इथे आपल्या फुलाला मजबूती आणण्यासाठी आपण गाठ मारून घेतली, म्हणजे आपला आकार सिक्युअर झाला फुलाचा, ज्यामध्ये आपण कडी लावणार आहोत. आणि आता आपली सुई आपण रिव्हर्स डायरेक्शननी आपल्या माळेमधून वापस आणणार आहोत. आपल्या अगदी पहिल्या मोत्यापर्यंत आपण हा धागा आणणार, म्हणजे आपल्या माळेला अजूनच मजबूती येणार आहे. कारण थोडे मोठ्या साईजचे हे मणी असल्यामुळे आपण जरी तो डबल धागा वापरला तरी पुन्हा एकदा आपण सुई बाहेर काढत आहोत, म्हणजे 4 धागे येणार आहेत आपल्या ह्या मण्यांच्या भोवती किंवा मण्यांच्या मध्ये ओवलेले. तर असे आपले 4 धागे असलेली ही माळ आहे. आता ह्याला आपण व्यवस्थित गाठ मारली आणि आपले ते 4ही धागे सिक्युअर केले आणि सुई लगेच धागा न तोडता आपण पुन्हा रिव्हर्स डायरेक्शननी 4 मोत्यांमधून पास करून मग एक्स्ट्रा धागा कट केला. तर अशी आपली तयार झालेली आहे मोत्यांची माळ, जी की मेटल कॅप सेंटरला असल्यामुळे अतिशय सुंदर, अतिशय रॉयल दिसत आहे. आता जसं आपण म्हटलं होतं, आपली ही 2 जी फुलं केली 2 टोकांना, त्यांमध्ये आपण कड्या आणि हुक बसवणार. तर असं एक हुक आपण 2 कड्यांमध्ये बसवून घेतलेलं आहे आणि ती कडी आता आपण आपल्या पहिल्या फुलामध्ये अशा प्रकारे बसवून घेणार, म्हणजे आपलं पहिल्या फुलामध्ये आपली बसलेली आहे कडी आणि हुक. आणि दुसरं जे टोकाचं फूल आहे दुसऱ्या टोकाला, त्यामध्ये आपण 3 कड्या एकमेकांमध्ये गुंफून त्यांची चेन करून ती कडी आपण बसवणार आहोत. तर अशी 3 कड्यांची एक चेन आपण तयार केली आणि ती कडी, पहिली कडी आपण आपल्या फुलामध्ये अशा प्रकारे बसवून घेतली आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण लावू शकू अशी कडी आणि हुक असलेली ही मोत्यांची माळ तयार झालेली आपल्याला दिसत आहे. आपण आपल्या 3 कड्या घेतलेल्या त्यातल्या शेवटच्या कडीत जर लावली तर आपल्या माळेची लांबी थोडी जास्त होणार आणि पहिल्या कडीत जर लावली तर थोडी कमी होणार, म्हणजे ॲडजस्टेबल अशी माळ तयार झालेली आहे. कड्यांची संख्या वाढवून आपण अजून त्याला ॲडजस्टेबल करू शकतो. तर अशीच मोत्यांच्या दागिन्यांची नवनवीन डिझाईन्स आपण अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये करत असतो. प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी सुद्धा देत आहे आपल्याला बघण्यासाठी. तर आता सुरुवात करूया डिझाईन नंबर 2 ची. त्यासाठी आपण असा सिक्वेन्स तयार करून घेतलेला आहे आणि जशा आपण सुरुवातीला एक फूल करून घेतलं होतं, म्हणजे त्यामध्ये आपण कडी लावू, हुक लावू, तर तसंच आपण ह्या माळेच्या पहिल्या टोकाला आणि शेवटच्या टोकाला एक एक मोत्यांचं फूल तयार करणार. 6 मोती घेतले आपण 3 mm साईजचे आणि त्यांची माळ ओवून घेतली आणि नंतर आपला जो मोत्यांचा सिक्वेन्स आहे तो आपण ओवणार आहोत. ह्यामध्ये आपण सुरुवात केलेली आहे 4 mm साईजच्या मोत्यांपासून, त्यानंतर 6 mm मोती, त्यानंतर 8 mm साईजचे मोती आणि त्यानंतर आपण 12 mm साईजचे मोती घेतलेले आहेत. ह्या ठिकाणी आपण 14 इंचेस एवढ्या लांबीची माळ तयार केलेली आहे. तर अशी आपली इन्क्रीजिंग साईजची मोत्यांची एक माळ तयार झालेली आपल्याला दिसत आहे आणि आता त्याच्या दोन्ही टोकांना आपण फूल तयार करून घेतलंय, त्यामध्ये कडी आणि हुक बसवलं की आपली अशी सुंदरशी माळ तयार होताना आपल्याला दिसत आहे, जी आपण अतिशय इझी पद्धतीने घरच्या घरी बनवलेली आहे. तर आपल्या ओखास क्रिएशनवरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीजमध्ये आपण अशीच घरी असलेल्या वस्तूंपासून दागिन्यांची नवनवीन डिझाईन्स कशी करायची हे बघत असतो. अगदी घरी जे सामान असतं त्यांच्यापासून आपण इझी वेने हे सगळी दागिन्यांची डिझाईन्स करत असतो. तर ही सगळी डिझाईन्स आपण आपल्या प्लेलिस्टमध्ये बघू शकता, जी मी ह्या व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देत आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे सगळे दागिने केलेले आहेत आणि जसं आपण म्हटलं, हा आहे मोत्यांचे हार ह्या सिरीजचा 10वा भाग, म्हणजे 10वं डिझाईन आहे आजचं. तर ह्यानंतर आपण नवीन काहीतरी घेऊन येत आहोत, कारण आपण प्रत्येक सिरीजमध्ये त्या दागिन्याची 10-10 डिझाईन्स बघत असतो.
तर आजचं हे शेवटचं डिझाइन असणार आहे, 10वं डिझाइन असल्यामुळे. आत्तापर्यंत आपण ठुशीची 10 डिझाईन्स बघितली, पैंजणची 10 डिझाईन्स बघितली. त्यानंतर आपण मोत्यांची सारी पिनची सुद्धा 10 डिझाईन्स बघितली. मोत्यांच्या बांगड्यांची सुद्धा डिझाईन्स बघितलेली आहेत 10. आणि त्यानंतर आपण पुन्हा मोत्यांचे हार बघत आहोत. त्यातलं हे शेवटचं म्हणजे 10वं डिझाईन्स आहे. तर ही सीरीज जर आपल्याला आवडली असेल, तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आजचं डिझाइन जर आवडलं असेल, तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर अशीच नवनवीन डिझाईन्स घेऊन आपण येत असतो आपल्या उखास क्रिएशनवर. तर ह्यानंतर कोणती नवनवीन डिझाईन घेऊन येणार, कोणता नवीन सीझन सुरू करणार आहोत, हे आपल्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला कळणारच आहे. तर अशीच नवनवीन घरी बनवता येतील अशी डिझाईन्स बघण्यासाठी बघत राहा उखास क्रिएशन. पुन्हा भेटूया नवीन सीझन सोबत. बघूया कोणता सीझन येतोय ते. थँक यू फॉर वॉचिंग. बघत राहा उखास क्रिएशन.